नमो बुद्धाय. मित्रांनो, त्रिरत्न 358 या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण या चॅनलच्या माध्यमातून विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करत आहोत. या ग्रंथामध्ये तथागत बुद्धांनी दिलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आम्ही समजावून सांगण्याचा इथं एक सम्यक प्रयत्न करत आहोत. आजच्या या भागामध्ये ग्रंथातील तिसरा खंड, भाग तिसरा, धम्म म्हणजे काय, आणि यामध्ये पाचवा टॉपिक, सर्व संस्कार अशाश्वत आहेत हे मानणे म्हणजे धम्म होय, हा भाग आपण पाहत आहोत. अर्थात हा जो भाग आहे या भागामध्ये बुद्धाचा जो अनित्य सिद्धांत आहे, डॉक्ट्राईन ऑफ इम्परमनन्स, हा समजावून सांगितलेला आहे. अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे की बुद्धाने जो अनित्यतेचा सिद्धांत सांगितला आहे तो नेमका काय आहे, अनित्य म्हणजे काय, अनित्य सिद्धांत काय आहे, त्याचा उपयोग काय आहे, ह्या सर्व बाबी आज आपण पाहणार आहोत. तर अनित्य, जे नित्य नाही आहे ते अनित्य, जे कायमस्वरूपी नाही आहे, जे परमनंट नाही आहे ते म्हणजे अनित्य. इम्परमनंट, टेम्पररी, तात्पुरते, त्याला म्हणतात अनित्य. आता हा जो सिद्धांत आहे, बुद्धाने हा सिद्धांत त्यांनी अनुभवातून प्राप्त केलेल्या ज्ञानाच्या आधारावर सांगितलेला आहे. आणि बुद्धाची जी सर्व सिद्धांत आहेत ते सिद्धांत मनुष्य प्राण्याच्या कल्याणाकरिता शोधलेले आहेत. मनुष्य प्राण्याचं कल्याण त्यामधून साध्य केल्या जाते. मनुष्य प्राण्यांचे, सर्व प्राणीमात्रांचं दुःख दूर कसं होईल, दुःख दूर होण्याकरिता या सिद्धांताचा उपयोग करतात. हे सिद्धांत केवळ चर्चा करण्याकरता, वादविवाद करण्याकरता नाही आहेत, तर अनुभव करण्याकरता आहेत. मग हा अनित्यतेचा सिद्धांत काय आहे, तर प्रत्येक वस्तू, प्रत्येक घटक, सजीव असो वा निर्जीव असो, सजीव प्राणी, सजीव सर्व प्राणी मात्र किंवा निर्जीव घटक, या सर्व घटकांमध्ये सतत आणि सतत बदल होत आहे. हे घटक सतत आणि सतत बदलत आहेत. यामध्ये प्रत्येक क्षणाला बदल होत आहे, परिवर्तन होत आहे. अनित्य आहेत हे जे घटक आहेत, हे अनित्य आहेत, हे नित्य नाही आहेत. जसे आहेत तसेच्या तसे राहणारे नाही आहेत. या घटकांमध्ये सतत आणि सतत बदल होत आहे. जसं की मनुष्य प्राणी आहे, तर मनुष्य प्राणी हा परिवर्तनशील आहे आणि संवर्धनशील आहे. या मनुष्य प्राण्याच्या हे जे शरीर आहे आणि मन आहे, यामध्ये सतत आणि सतत बदल होत आहे. हे जे शरीर आहे, पृथ्वी, अग्नी, वायू आणि जल या 4 घटकांपासून बनलेलं आहे. काही लोक म्हणतील की आकाशही आहे. आकाश म्हणजे पोकळी, परंतु त्या पोकळीचा आपल्याला अनुभव करता येत नाही, म्हणून आपण बुद्धाने तो घटक घेतलेला नाही आहे. मग हे जे घटक आहेत, या घटकांमध्ये, या घटकाच्या प्रत्येक अणुरेणूमध्ये सतत आणि सतत परिवर्तन होत आहे, बदल होत आहे. प्रत्येक क्षणाला हे घटक बदलत आहेत. हे कसं समजायचं, एक उदाहरण पाहूया. की एखादं लहान बाळ असते, एखादं बाळ जन्माला येते, ते लहानपणी कसं असते, हळूहळू ते मोठं होते, तरुण होते, वयस्कर होते, म्हातारा होते आणि त्याचा मृत्यू होतो. मग हे जे बाळ आहे, हे 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर एकदम बदललेलं दिसते का? एखादं बीज तुम्ही लावलं, एखादं रोपटं तुम्ही लावलं, ते रोपटं हळूहळू वाढलं आहे, आता त्याचं झाड लागलं आहे, तर हे एकदम प्रक्रिया झाली का? तर नाही. प्रत्येक क्षणाला या सजीव आणि निर्जीव घटकांमध्ये, त्या बाळामध्ये, त्या रोपट्यामध्ये प्रत्येक क्षणाला क्रिया आणि प्रतिक्रिया सुरू आहेत. ह्या कोणत्या क्रिया आहेत? उत्पन्न होणे आणि नष्ट होणे, ही क्रिया सुरू आहे. बुद्ध म्हणतात, अनिच्चा वत संखारा उप्पादवय धम्मिनो
उपजित्वा निरुज्जन्ति ते उपसमो सुखो. सर्व संस्कार अनित्य आहेत. संस्कार म्हणजे काय? खूप व्यापक अर्थ आहे या शब्दाचा. संस्कार म्हणजे प्रत्येक ती गोष्ट जी सतत बदलत आहे, सतत बदलणारं सर्व आणि सर्व घटक हे संस्कारामध्ये येतात. आपणही संस्कारामध्येच आहोत. आपलं शरीर, आपलं मन म्हणजे जे काही बदल घटकांमध्ये होत आहेत, जे बदलणार आहे ते संस्कार आहे. मग संस्कार कसे आहेत? तर अनित्य आहे. अनिच्छावत संस्कारा उपादवय धम्मिनो. हे उत्पन्न होतात, नष्ट होतात, उत्पन्न होतात, नष्ट होतात आणि ही प्रक्रिया सतत सुरू आहे. उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुज्जन्ति. उत्पन्न होणे, नष्ट होणे. आणि ही जी प्रक्रिया आहे हे प्रत्येक क्षणाला, मनुष्य हा प्रत्येक क्षणाला बदलत आहे. ते जे लहान बाळ आहे ते प्रत्येक क्षणाला बदलत आहे. जर ते बदलत नसतं तर ते जसं आहे तसं राहिलं असतं. आणि आपल्याला जो बदल दिसतो तो एकदम मोठं झाल्यानंतर दिसतो, परंतु तो एकदम होतो का? तर नाही. प्रत्येक क्षणाला हा बदल होत आहे. शरीरामध्ये, मनामध्ये, शरीराच्या प्रत्येक घटकामध्ये ही क्रिया, प्रतिक्रिया, ही जीव रासायनिक क्रिया सुरू आहे. एखादी इमारत आहे, आपण निर्जीव वस्तू बघूया. एखादी इमारत आहे, ती इमारत बऱ्याच वर्ष राहिलेली आहे, बांधलेली आहे, पण काही वर्षानंतर ती इमारत ढासळायला लागते, कमजोर व्हायला लागते, पळायला लागते. मग असं काय झालं? हे एकदम झालं का? तर नाही. आपण म्हणतो ती 100 वर्ष जुनी आहे, 200 वर्ष जुनी आहे. मग या 100 वर्षामध्ये, 200 वर्षामध्ये काय झालं? तर त्या बिल्डिंग मटेरियलमध्ये, ती इमारत ज्या मटेरियलपासून, वस्तूंपासून बनवलेली आहे, त्या प्रत्येक वस्तूमध्ये क्रिया प्रतिक्रिया सुरू आहेत. आणि त्या क्रियांमध्ये उत्पन्न होणे, नष्ट होणे ही क्रिया सुरू आहे. आणि त्यामुळे ते बदलत होते. परंतु आपल्याला ते 100-200 वर्षानंतर जर्जरीत झाल्यानंतर ती दिसले की अरे ही पडणार आहे. मग हे एकदम नाही झालं. त्याचप्रमाणे ते जे लहान बाळ आहे, जेव्हा म्हातारं होईल, 70 वर्षाचं, 80 वर्षाचं, आपण पाहतो ते जर्जरीत झालेलं आहे. त्या शरीराचे अवयव जर्जरीत झालेले आहेत, कमजोर झालेले आहेत आणि ते आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मग हे केव्हा झालं? तर हे सतत हा बदल होतो आहे. एखादा व्यक्ती मृत्यू होणार आहे, तो मरणार आहे, हे तर सत्य आहेच, परंतु तो प्रत्येक क्षणाला बदलत आहे. तो होता नाही, तो होत आहे. बिईंग इज बिकमिंग. प्रत्येक क्षणाला त्यामध्ये बदल घडत आहे. मग हा जो अनित्यतेचा सिद्धांत आहे, याचा आपल्यासाठी काय उपयोग आहे? काय केवळ विद्वत्ता दर्शवण्याकरता, ज्ञान दर्शवण्याकरता हा सांगण्यात आलेला आहे? केवळ चर्चा, वादविवाद करण्याकरता सांगण्यात आलेला आहे? तर नाही. या सिद्धांताचा आपण आपल्या दुःखमुक्तीकरता, आपल्या समस्या दूर करण्याकरता, आपले जे मानसिक विकार आहेत, लोभ, लालच, वासना, द्वेष, अहंकार, हे नष्ट करण्यासाठी, यांना वाढू न देण्यासाठी या अनित्य सिद्धांताचा उपयोग करायचा. तो कसा? तर सर्वच जर अनित्य आहे तर हे माझं सुंदर शरीरसुद्धा अनित्य आहे, हे माझं बलवान शरीरसुद्धा अनित्य आहे, ही माझी धनसंपत्तीसुद्धा आज जी आहे ती बदलणारी आहे, तीसुद्धा अनित्य आहे. जे मी आज ज्ञान घेतलेलं आहे, जे ज्ञान मी प्राप्त केलेलं आहे, जे पुस्तकातून मी ज्ञानी झालेला आहो, ते ज्ञानही अनित्य आहे, त्याहीपेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे किंवा तेही बदलणार आहे. मग जर प्रत्येक घटक हा निसर्गाचा नियम आहे, लॉ ऑफ नेचर, निसर्गाचा नियम, दॅट एव्हरीथिंग इज गोइंग टू बी चेंज, नथिंग इज परमनंट, एव्हरीथिंग इज टेम्पररी. प्रत्येक घटक, सजीव असो वा निर्जीव, हे बदलणारे आहेत, अनित्य आहेत, तात्पुरते आहेत, टेम्पररी आहेत. आणि ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. बघा, समजून घेणे एक भाग आहे आणि अनुभव घेणे दुसरी बाब आहे. तुम्ही जर या बदलणाऱ्या घटकांप्रती, शरीराप्रती, धनसंपत्तीप्रती, ज्ञानाप्रती जर अहंकार ठेवत असाल, आसक्ती ठेवत असाल, लालच ठेवत असाल, मीपणा ठेवत असाल, मी आहे, माझं आहे, हा मी असा आहे, तर हा जो मी आहे, हा जो अहंकार आहे, हा तर बदलणार आहे. मग हे जर बदलणार असेल तर तुम्ही जर त्याप्रती आसक्त राहाल, त्याप्रती अहंकार ठेवाल, तर तो
नष्ट झाल्यानंतर तुम्हाला भयंकर दुःख होणार आहे. आसक्तीच तर दुःखाचं मूळ आहे. जेवढी जास्त आसक्ती, जेवढं जास्त अटॅचमेंट, तेवढं जास्त दुःख होणार आहे. आणि ही वास्तविकता आहे की प्रत्येक घटक बदलणार आहे. आणि बदलल्यामुळे काय होते की आपण जेव्हा त्याचं बदलणारं स्वरूप स्वीकारत नाही, त्याची वास्तुस्थिती स्वीकारत नाही, तेव्हा मग आपल्याला दुःख भोगावं लागते, दुःखाचे परिणाम भोगावे लागतात. म्हणून ही वास्तविकता आपण समजून घेतली पाहिजे की ही बदलणार आहे, म्हणून त्याप्रती अहंकार करणे योग्य नाही. बघा, जयमंगल अष्टगाथेमध्ये एक गाथा येते, सच्चं विहाय मती सच्चक वादकेंतु वादाभिरोपितमनं अति अंधभूतं पन्यापदीपजलितो जितवा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगलाने. सच्चक नावाचा एक विद्वान पंडित होता आणि तो वादविवाद करायचा. त्याच्या वादविवाद करण्याचा एक प्रमुख मुद्दा होता की हे शरीर मी आहे, हे शरीर माझं आहे, या शरीरामध्ये असणारी आत्मा माझी आहे आणि हे शरीर आणि हे आत्मा माझे आहेत, हे अमर आहेत, हे नित्य आहेत, हे शाश्वत आहेत. बुद्धासोबत त्याने चर्चा केली. बुद्धाने सांगितले की ठीक आहे, हे शरीर जर तुझं आहे, ही आत्मा जर तुझी आहे, तू म्हणतोय की आत्मा आहे, तर मग हे तुला जर तुझं आहे म्हणतो, तुझी जर मालकी यावर आहे, तर मग तुझ्या म्हणण्याप्रमाणे हे शरीर बदलते का? हे शरीर तुझ्या म्हणण्याप्रमाणे बदलत आहे का किंवा बदलण्याचं थांबत आहे का? मित्रांनो, बुद्धाचं जे ज्ञान होतं, हे ज्ञान अनुभवातून प्राप्त झालेलं ज्ञान होतं आणि मानवाच्या कल्याणाचं ज्ञान होतं. पन्यापदीप, प्रज्ञेने प्राप्त केलेलं ज्ञान, प्रत्यक्ष अनुभवातून प्राप्त झालेलं दुःखमुक्तीचं ज्ञान. म्हणून हा जो अनित्य सिद्धांत आहे, आपल्या जवळच्या, आपण स्वतःही सर्वच वस्तू, सजीव आपण स्वतः आणि आपले सर्व मित्र मंडळी, नातेवाईक, सर्व वस्तू, आपल्या घरातील वस्तू, जे जे काही आपलं आहे ते सर्वच बदलणार आहे. आणि मग जर ते बदलणार आहे तर त्याप्रती किती आसक्ती ठेवायची, किती मीपणा ठेवायचा, किती अहंकार ठेवायचा, मी माझं. आणि ते गेल्यानंतर मग जे खूप मोठ्या प्रमाणात दुःख येते, दुःख निर्माण होते, ते आसक्तीमुळेच दुःख निर्माण होते. म्हणून ही वास्तविकता समजली पाहिजे. आता यामध्ये एक भाग आहे की समजणे आणि अनुभव घेणे यामध्ये फरक आहे. एखादा आपल्या जवळचं व्यक्ती मृत्यू पावतो, आपण स्मशानभूमीमध्ये जातो, स्मशानभूमीमध्ये चिता जळत असताना लोक चर्चा करतात, अरे बा किती मोठा माणूस होता, किती पैसा होता, किती हुद्दा होता, किती पद होतं, मेला बिचारा, सर्वच मरणार आहेत, आपणही मरणार आहोत, काय करावं या धनसंपत्तीचा अहंकार ठेवून, काय करावं या पदाचा अहंकार ठेवून. एवढं खूप चांगली चर्चा, खूप चांगली समज त्या स्मशानभूमीमध्ये चर्चा करतात. स्मशानभूमीच्या बाहेर आल्याबरोबर मी असा आहे, माझी धनसंपत्ती आहे, मी मोठा श्रीमंत व्यक्ती आहे, मी का करावं, माझं सर्वांनी ऐकावं, ह्या सर्व गोष्टी पुन्हा सुरू होतात. का? कारण बुद्धीच्या स्तरावर चर्चा केली, बुद्धीच्या स्तरावर समजून घेतलं, परंतु त्याचा अनुभव घेणे फार गरजेचं आहे. शरीर आणि मनाचा आधार घेऊन, श्वास आणि संवेदनांचा आधार घेऊन सम्यक दृष्टीचा अभ्यास करणे, प्रॅक्टिकल अभ्यास करणे फार गरजेचं आहे. तेव्हा ते समजेल की अरे अनित्य आहे. हे बुद्धीच्या स्तरावर तर समजलंच की सर्व वस्तू बदलत आहे, परंतु त्याचबरोबर याचा मी माझ्या मन आणि शरीरावर त्याचा अनुभव घेतला आहे की शरीरामध्ये सुद्धा सर्व अनित्य आहेत. आणि जर ते अनित्य असेल, प्रत्येक गोष्ट जर अनित्य असेल, तर दुःखही अनित्य आहे, संस्कारही अनित्य आहे, लोभही अनित्य आहे, द्वेषही अनित्य आहे, सुखही अनित्य आहे, दुःखही अनित्य आहे. आणि मग अशा अनित्य धर्म, अनित्य धम्माच्या प्रती मी का आसक्त व्हावं? अशा प्रकारे समता निर्माण होते, समतेचा अभ्यास करतो आणि मग दुःखमुक्तीचं ज्ञान त्याला प्राप्त होत असते. मित्रांनो, सरतेशेवटी बरेचसे लोक बाबासाहेबांचा तो इंग्लिशमधला ग्रंथ आहे त्यावर चर्चा करत असतात. ते म्हणतात की मराठीमध्ये त्याचं योग्य विश्लेषण नाही आहे. तर इंग्रजी ग्रंथामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी काय म्हटलं आहे, देर इज द इम्परमनन्स ऑफ कंपोजिट थिंग्स, कंपाऊंड थिंग्स, कंपोजिट थिंग्स,
कंपाऊंड थिंग्स असा शब्द बाबासाहेबांनी यूज केला आहे. कंपोजिट थिंग्स म्हणजे काय, कंपाऊंड थिंग्स म्हणजे काय, तर एकापेक्षा जास्त घटकांनी बनलेला घटक, एकापेक्षा जास्त घटक, संमिश्र, मिश्रण, मिक्सचर ऑफ टू ऑर मोर थिंग्स, एक किंवा एकपेक्षा जास्त, दोनपेक्षा जास्त वस्तूंनी, घटकांनी बनलेला जो घटक आहे त्याला कंपाऊंड थिंग्स म्हटलं आहे, कंपोजिट थिंग्स म्हटलं आहे. तर हे जे घटक आहेत हे घटक सतत बदलत असतात. जसं हे शरीर आहे, पृथ्वी, अग्नी, वायू, जल या घटकांनी बनलेलं आहे, कंपाऊंड आहे, मिश्रण आहे. तर हे संयुक्त आहे, संयुग आहे. तर हे संयुग जेव्हा याचं विभाजन होते तर पाहतो की आपण हे अनित्य आहे. तर अशा प्रकारे या अनित्य सिद्धांताचा आपल्याला बोध काय घ्यायचा आहे, व्हॉट इज द मॉरल ऑफ द प्रिन्सिपल, बोध काय घ्यायचा आहे, उपयोग काय करायचा आहे, तर आपला अहंकार नष्ट करण्यासाठी याचा उपयोग करायचा आहे, मीपणा नष्ट करण्यासाठी याचा उपयोग करायचा आहे, आपली समज वाढवायची आहे, समजदारी वाढवायची आहे की अरे सर्व अनित्य आहे, काहीच नित्य नाही आहे, सर्व सतत बदलत आहे. मृत्यू तर असा आहे की केव्हा कुणाला मृत्यू येईल याची काहीच टाईम नाही आहे, शाश्वती नाही आहे. मग जर सर्व अनित्य आहे, सर्व बदलत आहे, सतत बदलत आहे, ज्या व्यक्तीला आपण काल वाईट समजत आहोत तो सुद्धा बदलून आता चांगला झाला असेल तर आपण त्याच्याप्रती तसाच भाव ठेवावा का, हे समजून घ्यायचं. एक स्टोरी या ठिकाणी मी सांगतो आहे की 2 भाऊ होते, त्यांच्या वडिलांनी धनसंपत्ती एकत्र करून ठेवली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर सर्व भाऊंनी, दोघंही भावांनी धनसंपत्ती वाटून घेतली. मोठा भाऊ लालची होता, त्याने जास्त घेतली आणि छोट्या भावाला कमी दिली. 2 अंगठ्या ठेवल्या, त्या रिंग्स होत्या, सोन्याची रिंग अंगठी मोठ्या भावाने घेतली आणि छोट्या भावाला एक चांदीची अंगठी दिली. त्या अंगठीवर लिहिलेलं होतं, हे पण बदलणार आहे. लहान्या भावाने विचार केला की अंगठीवर एवढा मोठा हा संदेश आहे तर निश्चित याच्या मागे काहीतरी राज असेल. तर त्याने पाहिलं की बदलणार आहे, हे पण बदलणार आहे, परिस्थिती बदलणार आहे. तो अर्थ समजून घ्यायला लागला की परिस्थिती बदलणार आहे. आज जरी मी गरीब आहे, माझ्या मोठ्या भावाने जास्त धनसंपत्ती घेतली आहे, मी कमी घेतली आहे, मला कमी दिली आहे, तरी मी मेहनत करेल, हेही बदलणार आहे. म्हणून तो दुःखी झाला नाही आणि मेहनत करत राहिला प्रामाणिकपणे. मोठ्या भावाला अहंकार निर्माण झाला, खूप धनसंपत्ती आली, ऐश आराम करायला लागला, खूप आनंदामध्ये वाहून गेला, अतिरेक करत लागला, अति केली आणि ती धनसंपत्ती नष्ट झाली. छोट्या भावाची धनसंपत्ती वाढली. छोट्या भावाने हे पण समजून घेतलं की हे पण अनित्य आहे. मित्रांनो, या स्टोरीचा बोध असा आहे की तुमची परिस्थिती, तुमचा वेळ, काळ सर्व बदलत असते, सर्वच बदलत असते. म्हणून जर बदलत असेल तर निराश होऊ नका. बरेचसे लोक निराश होऊन आत्महत्या करतात. आत्महत्या करणे फार चुकीची गोष्ट आहे. निराश होऊ नका, प्रयत्न करा. निराशा ही पुन्हा एक वेळा बदलणार आहे, पुन्हा त्याला आपण बदलू शकणार आहोत, कारण निसर्गाचे नियम आहे की बदलणार आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करत राहणार आहे. प्रयत्न करत राहणे हाच आपल्या हातामध्ये सर्वात मोठा भाग आहे, हीच आपली सर्वात मोठी बाजू आहे. तर अशा पद्धतीने बुद्धाचा जो अनित्य सिद्धांत आहे तो समजून घ्यायचा आहे. प्रत्येक गोष्ट नश्वर आहे, अनित्य आहे, बदलणारी आहे आणि जर बदलणारी असेल तर त्याप्रती मी आसक्ती ठेवणार नाही, चिटकाव ठेवणार नाही, अटॅचमेंट ठेवणार नाही. मी स्थिर राहील, समतेमध्ये राहील. हा यामधून बोध घ्यायचा आहे. आजचा हा भाग आपल्याला समजला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.